today we are going to see lymphatic system. आणि एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जरा प्लीज जरा लवकर जॉईन करत चला. ठीक आहे, 10-15 मिनिटं जॉईन करायला खूप वेळ जातोय. So today we are going to see a small system in our body, that is lymphatic system. सो लिम्फॅटिक सिस्टीम काय, पहिल्यांदा हे पाहण्यासाठी आपलं पहिल्यांदा व्हॉट इज लिम्फ म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. तर आपल्या सेलमध्ये पाहिलं आपण इंटरसेल्युलर स्पेसेस असतात, सेलमध्ये गॅप असतो. ठीक आहे, या गॅपमध्ये एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड असतं, वी कॉल इट एज इंटरस्टिशियल फ्लुइड, राईट, टिश्यू मध्ये असणार फ्लुइड. दिस इंटरस्टिशियल फ्लुइड काय असतं, इंटरस्टिशियल फ्लुइड बऱ्यापैकी आता काही गोष्टी जेव्हा ब्लड वेसल मध्ये जात असतात, इंटरस्टिशियल स्पेस मधून काही गोष्टीच्या ब्लड वेसल मध्ये जातात, सो इट कॅरीज सम इंटरस्टिशियल फ्लुइड विथ इट. ठीक आहे, म्हणजे जे काही इंटरस्टिशियल फ्लुइड आहे त्यापैकी बऱ्यापैकी भाग हा काय केला जात असतो, ब्लड मध्ये जात असतो. ब्लड मधला भाग काय होत असतो, इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये. ठीक आहे, मग ह्याच्यामुळे काय होत असतं, ब्लड इज कनेक्टिंग इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये पार्ट बराचसा हा ब्लडचा जो काही प्लाझ्माचा पार्ट आहे, हा बराचसा जे काही फ्लुइड आहे इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये जातो. सो व्हॉट हॅपन्स, सो ब्लड मध्ये जे काही फ्लुइड असतो हा लॉस होत असतो इनडायरेक्टली. ठीक आहे, मग हा लॉस बंद करण्यासाठी लिम्फ ही सिस्टीम. लिम्फ काय करत असतात, आपल्या ज्या काही दोन इंटरस्टिशियल स्पेसेस जे आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वेसल्स असतात, बारीक कॅपिलरीज असतात, त्यांना आपण लिम्फ वेसल्स, लिम्फ कॅपिलरीज म्हणतो. हे लिम्फ कॅपिलरीज काय करतात, हे लिम्फ गोळा करत असतात. ठीक आहे, आणि त्याची एक सेपरेट सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सी, देर आर 2 सर्क्युलेटरी सिस्टम्स इन आवर बॉडी. वन इज कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम और ब्लड. ठीक आहे, सर्क्युलेटरी सिस्टम जी ब्लड सर्क्युलेट करते. दुसरी सिस्टम आहे ती म्हणजे लिम्फॅटिक सिस्टम. हे लिम्फॅटिक सिस्टम लिम्फ सर्क्युलेट करते. ठीक आहे, मग ह्या लिम्फ वेसल्स काय, हे कॅपिलरीज काय करतात, अनेक कॅपिलरीज एकत्र येतात, एक लिम्फ वेसल तयार होते. अशा 5-7 वेसल्स एकत्र येतात, एका नोड मध्ये जातात आणि तिथून एक मोठी परत लिम्फ वेसल तयार होते. तर असंच करत 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 शेवटी दोन मोठ्या लिम्फ वेसल्स आहेत त्याच्यामध्ये जातात, आणि ह्या 2 लिम्फ वेसल्स काय करतात, जे काही एक्सेस इंटरस्टिशियल फ्लुइड झालेलं आहे ते काय करतात, कलेक्ट करतात आणि ते परत कशात आणून टाकतात, ब्लड. So one of the major function of your lymphatic system is to compensate the fluid in blood. ब्लड मध्ये जे काही फ्लुइडचा लॉस झाला होता इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये, तो कॉम्पन्सेट केला जातो. ठीक आहे, these capillaries they drain water and some particles from the interstitial spaces. ही capillaries काय करतात, तर इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत किंवा वॉटर जे आहे ते काय करतात, ड्रेन करतात. The fluid which is present in lymphatic capillaries we call it as lymph. See, lymph means what basically? The lymph म्हणजे clear fluid. See, your blood, it has got a specific red color because of RBCs, but in case of lymph is a clear liquid. ठीक आहे, लिम्फ नावाचा शब्दशः अर्थ होतो क्लिअर फ्लुइड. So lymphatic capillaries they carry a liquid which is clear in nature, which is called as lymph. Normally 3 liters of lymph is produced and drained into lymphatic capillaries per day. See, per day around 3 liters of lymph is produced and it is drained into lymphatic capillaries. म्हणजे इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये जे काही फ्लुइड जमा होत आहे, ठीक आहे, आणि हे कोण ड्रेन करते, लिम्फॅटिक वेसल्स. हे किती असतं, अराउंड 3 लिटर्स. सो डेली टर्नओव्हर किती आहे लिम्फचा, 3 लिटर्स.
So lymph is a clear watery fluid. It is similar in composition of blood plasma. ठीक है. See, its composition is same like your blood plasma. See, blood plasma आठवा. Blood plasma is a straw colored liquid, right? Composing around 55% of the blood. Its composition, the composition of lymph is same like your plasma, but it lacks plasma proteins. फरक काय आहे, कॉम्पोजिशन जरी सेम असेल तुमच्या लिम्फचं आणि ब्लड प्लाझ्माचं, मेन फरक काय असतो, लिम्फ लॅक्स प्लाझ्मा प्रोटीन्स. ठीक आहे. द लिम्फॅटिक सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ लिम्फॅटिक कॅपिलरीज. कशापासून बनलेली सिस्टीम, लिम्फॅटिक कॅपिलरीज पहिल्या सगळ्यात छोट्या. ठीक आहे. लिम्फॅटिक कॅपिलरीज एकत्र येतात, लिम्फ वेसल्स तयार करतात. लिम्फ वेसल्स 5-6 लिम्फ वेसल मिळून एका नोड मध्ये जॉईन होतात. ठीक आहे. बीन एक डाळीच्या शेप सारखे छोटे 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 पार्ट असतात, त्याला लिम्फॅटिक लिम्फ नोड्स म्हणतात. ह्याच्यामध्ये असे जॉईन होतात. हे 5-6 वेसल्स एका नोड मध्ये घुसतात आणि त्यातून परत एक मोठी वेसल बाहेर पडत असते. ठीक आहे. And lymph fluid. So lymphatic system it consists of lymphatic capillaries, lymphatic vessels, lymph nodes and lymph fluids. There are certain lymphatic organs also in our body which play also major role in different functionalities. For example, particularly immunity. Important of them is spleen and second is thymus that we are going to see today. Now functions of lymphatic system. See, lymphatic vessels they drain excess of interstitial fluid from tissue spaces. Okay, and they return it to the blood. See, blood जे काही interstitial fluid मध्ये interstitial spaces मध्ये जे काही fluid साठतं, it has to drain into the blood. मग हे ड्रेन करायचं काम कोण करतंय, जे काही excess interstitial fluid आहे ते blood मध्ये टाकायचं काम कोण करत असतं, तर lymphatic system करत असतं. Lymphatic vessels, this is what second and important function. They carry lipids and lipid soluble vitamins which are absorbed by GIT to the blood. ब्लड मध्ये जे काही आपले लिपिड्स वगैरे ऍब्झॉर्ब होतात ते ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करत असतं, लिम्फॅटिक सिस्टीम करत असतं. आणि बॉडीमध्ये आपले लिपिड जे ऍब्झॉर्ब होतात, लिपिड्स बरोबरच फॅट सोल्युबल विटॅमिन्स ऍब्झॉर्ब होत असतात. सी आय थिंक मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, डिस्कस करताना बोललो होतो, बरेचसे जण वेट लॉस करायचं म्हणल्यानंतर ऑइल खात नाहीत, तूप खात नाहीत, राईट, तेलकट तुपकट खात नाहीत, का तर वेट वाढतं म्हणून. सो दॅट इज व्हेरी रॉंग. That is very wrong, because what happens, जर तुम्ही जर ऑइल काही खात नसाल तर जे काही फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते कॅरी होणार नाही, ते ऍब्झॉर्ब होणार नाही तुमच्या शरीरामध्ये. ठीक आहे. त्यासाठी ऑइल आणि फॅट किंवा तुमचं तूप वगैरे ह्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये असल्याच पाहिजे. सो सेकंड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ लिम्फॅटिक वेसल इज टू कॅरी लिपिड्स अँड लिपिड सोल्युबल विटॅमिन्स which are absorbed from GIT to the blood. And third function is production and maturation of lymphocytes which are responsible for immunity. See, आपण पाहिलं होतं lymphocytes. ठीक आहे. Certain lymphocytes they are आपण पाहिलं होतं they are get activated in lymphatic system. तयार जरी बोन मॅरो मध्ये होत असल्या तर ते ऍक्टिव्हेट कुठे होतात, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये होतात, लिम्फॅटिक टिश्यूज मध्ये होतात. Right? Your lymphatic tissues they are also known to produce certain lymphocytes. So lymphocyte is basically deals with your immunity. Immunity means what? Power to resist infection. तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती, we call it as an immunity. So these three are basic functions of lymphatic system. Now lymph circulation, how lymph circulation takes place. See, जे काही lymph capillaries असतात interstitial space मधल्या, ते काय करतात, छोट्या 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 कॅपिलरीज. सी कॅपिलरीज, व्हेन वी टॉक अबाउट कॅपिलरीज दे आर वन सेल थिक. ठीक आहे, एकदम छोट्या छोट्या असतात. दे जॉईन टुगेदर टू फॉर्म लार्जर लिम्फॅटिक वेसल्स. अनेक छोट्या 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 कॅपिलरीज एकत्र येतात आणि मोठी लिम्फॅटिक वेसल तयार होते. द इंटरवल्स बिटवीन लिम्फॅटिक वेसल्स, लिम्फ फ्लोज थ्रू लिम्फॅटिक नोड्स. ठीक आहे, लिम्फ फ्लोज थ्रू लिम्फॅटिक नोड्स. आता लिम्फॅटिक नोड्स म्हणजे काय असतात, तर लिम्फॅटिक नोड्स म्हणजे छोटे छोटे असे लिम्फॅटिक टिश्यूज असतात. आपल्या शरीरामध्ये ऑलमोस्ट देर आर 600 डिफरंट लिम्फॅटिक नोड्स.
वेगवेगळ्या शरीराच्या भागामध्ये असलेले. मेजर कुठं असतात हे मेमरी ग्लँड जवळ, नंतर ॲक्झिलरी रिजन म्हणजे काखेमध्ये, ग्रॉइन्स मध्ये म्हणजे मांड्यांच्या मध्ये, हे तुमचे लिम्फ नोड्स असतात. So all the lymphatic vessels they come out of lymph nodes and unite to form lymph trunks. म्हणजे पहा इंटरस्टिशियल स्पेस मधून लिम्फ कॅपिलरीज निघतील, तर काय तयार करतील, बऱ्यापैकी मोठ्या लिम्फॅटिक वेसल, अशा 5-6 लिम्फॅटिक वेसल लिम्फ नोड मध्ये घुसतील आणि त्या लिम्फ नोड मधून एकच मोठी लिम्फॅटिक वेसल बाहेर. ठीक आहे, अशा अनेक लिम्फॅटिक वेसल्स काय होतील, एकत्र येतील आणि एक मोठी वेसल तयार करतील, जिला आपण म्हणतो लिम्फॅटिक ट्रंक. ठीक आहे, these lymph trunks, from this lymph trunks, lymph flow into two major ducts, that is thoracic duct and right lymphatic duct. जर एक महत्वाचा कॉल येतोय, एक 2 मिनिट थांबा, सॉरी. काय काय पाहिलं आपण, इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये छोट्या छोट्या लिम्फ कॅपिलरीज असतात, त्या एकत्र येऊन काय करतात, एक मोठी लिम्फॅटिक वेसल तयार करतात. ह्या लिम्फ वेसल्स 4-5 लिम्फ वेसल येतात आणि कशात घुसतात, लिम्फ नोड मध्ये. ठीक आहे, त्या लिम्फ नोड मधून एकच परत मोठी वेसल बाहेर पडते, लिम्फॅटिक वेसल. ठीक आहे, अशा अनेक बाहेर पडलेल्या लिम्फॅटिक वेसल मोठ्या काय करतात, एकत्र येतात आणि मोठी लिम्फॅटिक ट्रंक तयार होते, मोठी वेसल तयार होते लिम्फॅटिक वेसल, तिला आपण म्हणतो लिम्फॅटिक ट्रंक. मग ह्या लिम्फॅटिक ट्रंक्स काय करतात, त्यांचं जे काही कंटेंट आहे म्हणजे लिम्फ जे आहे ते 2 इम्पॉर्टंट डक्ट मध्ये पोर करतात. 2 इम्पॉर्टंट डक्ट आहेत. सी आपण पाहिलेलं आहे आपल्या हार्ट मध्ये कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम जी काही आहे आपली ब्लडची, त्यामध्ये पाहिलंय आपण 2 व्हेन्स खूप महत्वाचे असतात. राईट, कुठली, एक म्हणजे सुपेरियर वेन्ना केवा, वरून आणणारी ब्लड हार्टकडं, आणि दुसरी इन्फेरियर वेन्ना केवा, खालून आणणारी ब्लड. राईट, सेम वे लिम्फ सर्क्युलेशन मध्ये सुद्धा 2 लिम्फॅटिक डक्ट खूप महत्वाचे असतात. एक असते तिला म्हणतो आपण थोरॅसिक डक्ट, आणि दुसरी असती तिला म्हणतो आपण राईट लिम्फॅटिक डक्ट. ठीक आहे, वन इज थोरॅसिक डक्ट अँड सेकंड वन इज राईट लिम्फॅटिक डक्ट. ही 2 नावं नीट लक्षात ठेवा. थोरॅसिक डक्ट जी आहे, इट इज अराउंड 38 to 45 सेंटीमीटर, इट इज बिगेस्ट वन. ही लिम्फ मध्ये सगळ्यात मोठी असते, 38 to 45 सेंटीमीटर. and it begins at dilation called as cisterna chyli. कुठं चालू होते ही, सिस्टर्ना चायली. हे कुठं असतं तर सेकंड लंबर वर्टिब्रा. लंबर वर्टिब्रा म्हणजे कुठं, लंबर रिजन, कमरेजवळ. कमरेजवळ, कमरेचा जो दुसरा वर्टिब्रा आहे, ठीक आहे, दुसऱ्या वर्टिब्राच्या इथं डायलेशन असतं, फुगवटा असतो पुढच्या भागाला. वी कॉल इट ॲज सिस्टर्ना चायली. या सिस्टर्ना चायलीच्या इथं तुमची ही थोरॅसिक डक्ट चालू होते, ती वर येते. ठीक आहे, हे 38 ते 45 सेंटीमीटर एवढी लांब असते. This thoracic duct is a main duct which receives lymph from left side of the head, neck, chest, left upper limb and entire body below the ribs. म्हणजे विचार कराय बघा, डाव्या बाजूपासून, म्हणजे डावी बाजू मोस्टली ही डील करते. ठीक आहे, आणि रिबच्या खालचा भाग पूर्ण, रिबच्या खालचा भाग. सी डायग्राम दिसते तुम्हाला? Yes, sir. Yes. So this is what thoracic duct. See, this green part is your lymphatic duct. It's right lymphatic duct. हा काय करते बघा, राईट पार्ट ऑफ हेड. ठीक आहे, आणि राईट हँड आणि कडचा राईट पार्ट थोडासा. बाकी उरलेला सगळा पार्ट रिबच्या खालपासून सगळा, हेड, लेफ्ट शोल्डर, लेफ्ट आर्म and entire part below your ribs, it is covered by your thoracic duct. ठीक है, so thoracic duct is very important lymphatic duct as it covers most of your body. It starts, thoracic duct, as I told you, it starts at cisterna chyli, right? Cisterna chyli कुठे आहे, सेकंड वर्टिब्रा जवळ आहे. Now it starts here and it drains its blood into this part. ठीक आहे, या पार्टला काय म्हणलं जातं, इट्स अ जंक्शन ऑफ लेफ्ट इंटरनल
लेफ्ट सबक्लॅव्हिकल वेन. सी सबक्लॅव्हिकल वेन म्हणजे काय, हे क्लॅव्हिकल बोन. ठीक आहे, हे जे बोन्स असतात आपले कॉलर बोन्स म्हणतो आपण याला, हे कॉलर बोन्सलाच म्हणलं जातं क्लॅव्हिकल बोन. या क्लॅव्हिकल बोनच्या खाली एक वेन असते. क्लॅव्हिकल बोनच्या खाली असल्यामुळे आपण म्हणतो याला सबक्लॅव्हिकल वेन. आणि जी काय वरून येणारी आहे हिला म्हणतो आपण लेफ्ट इंटरनल ज्युग्युलर वेन. इथून येणार या दोन्हीचं जे काही जंक्शन असतं, ह्या जंक्शन मध्येही थोरॅसिक डक्ट काय होत असते, एम्प्टी होत असते. ह्याच्या उलट तुमची राईट लिम्फॅटिक डक्ट आहे, ही वरूनच आलेली असते. ही कुठे डक्ट इथं एम्प्टी होते, तर राईट इंटरनल ज्युग्युलर वेन आणि राईट सबक्लॅव्हिकल वेन च्या इथे. म्हणजे दोन्ही, एक थोरॅसिक डक्ट लेफ्ट साइडला एम्प्टी होते आणि राईट लिम्फॅटिक डक्ट कुठे होते, राईट साइडला एम्प्टी होते. या कुठे एम्प्टी होतात, तर जंक्शन मध्ये. कशा जंक्शन मध्ये, तर ज्युग्युलर वेन आणि सबक्लॅव्हिकल वेन या दोन्हीचं जे जंक्शन आहे, या दोन्ही वेन्स जिथं जुळतात तिथं ह्या लिम्फॅटिक वेसल्स काय होतात, ड्रेन होतात, एम्प्टी होतात. Right lymphatic duct, it is very small. It is just 1.2 centimeter long and receives lymph from upper right side of the body. Okay. The right lymphatic duct and thoracic duct empties their lymph into right subclavicle vein and left subclavian vein respectively. So this is what the diagram as I've already shown you. Okay. This is thoracic duct. या भागाला बघा हा फुगवटा आहे, डायलेशन म्हणतो आपण याला. Called as cisterna chyli. Your thoracic duct starts from here and empties here. Okay, empties here. Left part internal jugular vein and subclavian vein चा junction वर joint. ठीक आहे, दिसतं हा green part. ठीक आहे, this green part is your thoracic duct. ठीक आहे, now this upper green part, it is your right lymphatic duct. ठीक है, it drains at right internal jugular vein आणि right subclavian vein च्या जंक्शन मध्ये येतं. बरोबर या दोन्हीचं जंक्शन जे आहे ना, तिथे जंक्शन मध्ये ह्या काय होतं, ड्रेन. म्हणजे त्यांचं कंटेंट जे काही लिम्फ गोळा केलेलं आहे ते तिथे टाकतात. lymph nodes, they are around 600 bean shaped lymph nodes. They are present through your lymph vessels. ठीक है, they occur in groups. See, lymph nodes, they occur in groups. They are mainly present in your mammary glands च्या आसपास. नंतर axillary region म्हणजे काखेच्या खाली, आणि groin region म्हणजे मांड्यांच्या मध्ये. आपण पहा, जखम वगैरे काय झाली आपल्याला तर अवदाना म्हणतात मराठीमध्ये, राईट. म्हणजे भाग गाठ आल्यासारखी होती बरोबर मांड्यांमध्ये. पूर्वी प्लेग माहिती आहे तुम्हाला, ऐकूनात का प्लेगचा गोळा उठला वगैरे म्हणतो बघा, ऐकलंय कधी? हो सर. तुमच्या घरात आजोबा आजी वगैरे असतील त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. पूर्वी प्लेगच्या साथी यायच्या. आता असं रिसेंट होऊन गेलेली मागच्या 10-15 वर्षापूर्वी येऊन गेली असेल, 20 वर्षापूर्वी गुजरातमध्ये आली होती. तिथं फ्लड येऊन गेल्यानंतर आली होती. तर प्लेग इपिडेमिक आहे, म्हणजे कोरोना कसा पसरतो तसा प्लेग पसरायचा. पूर्वीच्या काळी तर खूप प्रॉब्लेम असायचे. प्लेग आला की गावाच्या गावं मरून जायचे. ब्लॅक प्लेग पर्टिक्युलरली युरोपियन कंट्रीजमध्ये तर थायमन घातलं होतं. अक्षरशः सिव्हिलायझेशन जुन्या मातीमूळ गेल्या प्लेगची गाठ यायची म्हणजे काय व्हायचं, इथं जे काय एक्झॅक्ट रिजन मध्ये तुमचे लिम्फ नोड्स असतात ते स्वेल व्हायचे, त्याला म्हणायचे गाठ. ठीक आहे, सो बेसिकली व्हॉट यू हॅव टू रिमेंबर हिअर, लिम्फ नोड्स कुठे कुठे असतात, मेमरी ग्लँड्सच्या येतात, नंतर तुमच्या एक्झिलरी रिजन मध्ये आणि ग्रॉइन रिजन मध्ये. 4 to 5 afferent vessels. Afferent vessel means what? Coming inside, आणणारे. इफरंट म्हणजे नेणारे. ठीक आहे, सो लिम्फ नोड आहे, लिम्फ वेड मध्ये येणारे याला म्हणणार मी afferent. So 4 ते 5 afferent vessels they enter into a lymph node while only one efferent vessel carries lymph away from them.
म्हणजे 4 ते 5 ऍफरंट म्हणजे 4 ते 5 वेसल एकत्र लिम्फ नोड मध्ये येतात, पण लिम्फ नोड मधून कॅरी करणारी बाहेर पडणारी वेसल ही एकच असते मोठी. आउटर कॅप्सूल जे काही वरचं जे काही कव्हरिंग जे काही वरचं टिश्यू आहे इट इज मेड अप ऑफ अ फायब्रस टिश्यू, ठीक आहे, दॅट गोज इन टू नोड्स. म्हणजे असा टिश्यू असतो हा आतमध्ये असा जातो त्याच्या, विच फॉर्म्स पार्टिशन. आतमध्ये जाऊन काय करतो, एक पार्टिशन तयार करतो, विच इज कॉल्ड एज ट्रॅबिक्युल. ठीक आहे, जे हा वरचा जो काही टिश्यू असतो ह्याच्या, हा टिश्यू काय होतो आतमध्ये जात असतो असा आणि अशा खाचे तयार करत असतो. त्या खाचींना किंवा पार्टिशनना आपण काय म्हणतो, ट्रॅबिक्युल. The lymph node consists of reticular and lymphatic tissue. See, lymph nodes किंवा lymph node कुठलाही पार्ट असतो लिम्फचा, lymphatic system, so it is mainly made up of lymphatic tissue and reticular tissue. Always remember this. ठीक है. Along with that, your lymph node contains a lot of lymphocytes and macrophages. See, your lymph node basically they deal with function of immunity, right? They deals with function of defense. So all your lymph nodes they basically contain reticular tissue, lymphatic tissue, and lymphocytes and macrophages. So this is what the diagram is. Okay. So this is what upper connective tissue, upper fibrous connective tissue. ठीक आहे. हा अप्पर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू काय होतो, असं आतमध्ये घुसतो. हे बघा, हा पण इथं आतमध्ये घुसलाय, हा इकडून आतमध्ये घुसलाय. त्या दोन्हीमुळे काय झालंय, देयर इज अ पार्टिशन. ठीक आहे. Now this partition contains your tissues, reticular tissue, lymphatic tissues, and here you can see macrophages, right? Here you can see dot 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 dot. These are lymphocytes. So upper covering we call it as capsule. The partition form is called as trabecule. Okay. Now afferent lymph vessels means lymph vessels which are entering into the lymph node. Okay. An efferent vessel means which is carrying lymph away. This is what structure of your lymph nodes. Lymphatic organs and tissues. There are different lymphatic organs which are present in our body. One of them most important is spleen. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट कुठला असं तर स्प्लीन आहे. ठीक आहे. स्प्लीनचं आपण एक फंक्शन पाहिलं होतं महत्वाचं, कोणतं कोण सांगेल? RBC breakdown. Yes, they cause breakdown of RBC. अजून एक पाहिलं. It acts as a reservoir of blood, thrombocytes. 1/3 of thrombocytes or platelets they are stored in spleen for emergency condition. बरोबर का नाही? Now, can anybody tell me where your spleen is located in your body? Yes. Stomach and diaphragm. Absolutely right. It is present between stomach and diaphragm. ठीक आहे. See, spleen is basically oval in shape, तुमच्या फिशच्या आकाराचा असते, and it is the largest lymphatic tissue which is present in your body. See, it measures around 12 centimeter in length. 12 सेंटीमीटरचा फिशच्या आकाराचा दिसतं, पर्पल कलरचा असते हे. ठीक आहे. Spleen it is present on left side. ठीक आहे. It is present between your stomach and your diaphragm. See, this is your thoracic cage. हा thoracic cage कशानं, abdominal cavity आणि तुमची thoracic cavity कशानं सेपरेट झालेली आहे, तर डायफ्रॅम, राईट. तर या डायफ्रॅमच्या आणि स्टमकच्या मध्ये बरोबर तुमचा स्प्लीन असते. हे स्प्लीन it is protected by your thoracic, it is protected by your ribs. त्याचे काही रिब्स असतात, हे रिब्सने प्रोटेक्ट झालेलं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही वरून दाबून पाहता तेव्हा तुम्हाला स्प्लीन दिसत नाही. अनलेस अँड अंटिल स्प्लीन इज इन्फ्लाम्ड. इन्फ्लाम्ड म्हणजे काय, सूज आलेली आहे. स्प्लीन इज इनलार्ज स्प्लीन डिसऑर्डर्स आहे त्या. स्प्लीन एनलार्ज झालेली असती तेव्हा तुम्हाला हे हाताला जाणवते तुम्हाला स्प्लीन सूज झाली. स्प्लीन The spleen varies in size and shape between people, but it is commonly its fish shape, purple in color, and about 4 inches long.
because spleen it is protected by rib cage, you cannot easily feel it unless and until it is abnormally large. जे एखादं इन्फेक्शन वगैरे झालं तरी लार्ज झाली तरच तुम्हाला हातालाही जाणवून येते. स्प्लीन consists of hilum, splenic artery, splenic vein, efferent lymphatic vessels passing through hilum. Hilum म्हणजे वरचा भाग, ह्याच्यातून या सगळ्या स्प्लेनिक आर्टरी, स्प्लेनिक वेन हे लिम्फॅटिक वेसल ह्याच्यातून हायलम मधून पास होतात. It is surrounded by a capsule of dense connective tissue. See, it is one of the important organ. It is covered with your connective tissue. Okay, we call it as capsule, uppermost tissue. Have the same like your lymph nodes. This capsule tissue, this connective tissue goes inside and forms certain compartments. We call them as trabeculae. The splenic pulp, or we also call it as a white pulp. Okay, it is present between trabecules and it consists of lymphocytes and macrophages. तर हा जो काही आहे स्प्लेनिक पल्प म्हणतात, हा व्हाईट कलरचा टिश्यू असतो. ठीक आहे, हा व्हाईट कलरचा टिश्यू तुमच्या दोन ट्रॅबोकल्सच्या मध्ये असतो. हा व्हाईट कलरचा टिश्यू जो आहे इट इज मेड अप ऑफ लिम्फोसाइट्स अँड मॅक्रोफेजेस. आपण पाहिलं स्प्लीनचं एक महत्वाचं फंक्शन काय असतं ते म्हणजे डिफेन्स, प्रोटेक्शन. त्याचबरोबर स्प्लीनचं दुसरं महत्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ आरबीसीज, ओल्ड आरबीसीज. आठवा तुम्ही त्या स्लाइड मध्ये मेन्शन केली होती मी लाईन, द स्टेशनरी मॅक्रोफेजेस present in spleen, they cause breakdown of old RBCs. These are what that RBCs which cause breakdown of old RBCs. See, this is what हा बाहेरचा भाग आहे बघा हा. So this is what capsule, this is what upper most connective tissue. This capsule goes inside the spleen. This capsule tissue or this connective tissue goes inside the spleen and forms certain compartments. This, right? These compartments are formed. We call them as trabecula. ठीक आहे, आणि अनेक जर असतील तर त्याला म्हणतात ट्रॅबोक्युले. Now this is what white pulp. White pulp, it is made up of your macrophages and lymphocytes. See, this is the place. See, your arteries and veins, they also enter in this part. These lymphocytes as well as macrophages, they act here as a as they work here as a policeman. See, spleen is nothing but a filter. Spleen is nothing but a filter for your blood. ब्लड काय होतं जेव्हा स्प्लीन मध्ये येतो तर फिल्टर होतं. जे काय बॅक्टेरिया वगैरे जे काय हे सगळ्या नुसतं तुमचे मॅक्रोफेजेस आणि एक पोलीस स्टेशन असल्यासारखं असतं. मॅक्रोफेजेस, लिम्फोसाइट पूर्ण भरलेले असतात. म्हणजे ब्लड इथं येतं, फिल्टर होतं, जे काय पॅरासाइट्स वगैरे हे इथं मारून टाकले जातात. ठीक आहे, ओल्ड आरबीसीज असतील तर त्या सुद्धा इथं ब्रेकडाऊन करून टाकल्या जातात. आता जे काही बाईल वगैरे जमा होत आहे ते काय केलं जातं, म्हणजे ग्लोबिन बाईल वगैरे तयार झालं. आपण पाहिलं बाईल काय केलं जातं, प्रोसेस केलं जातं लिव्हर मध्ये. हे काय केलं जातं, हे व्हेनद्वारे नेऊन लिव्हर मध्ये टाकले जातात. फंक्शन्स ऑफ स्प्लीन एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात, राईट डिफरंट फंक्शन्स ऑफ स्प्लीन. ठीक आहे, so first function that we already know, old and abnormal erythrocytes, they are destroyed in the spleen. Then breakdown products like bilirubin, iron, they are transported to liver by splenic and portal vein. See, splenic vein and portal vein. See, portal vein is very important. Okay, always remember this. See, all veins coming from your GIT, gastrointestinal tract. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये येणाऱ्या ज्या काही वेन्स आहेत ह्या वेन्स डायरेक्ट तुमच्या इंटेरियर वेना केव्हाला अटॅच होत नाहीत. ठीक आहे, डायरेक्ट इंटेरियर वेना केव्हामध्ये एम्प्टी होत नाहीत. तर सगळ्या वेन्स काय होतात, पहिल्यांदा लिव्हर मध्ये जातात. ठीक आहे, याला म्हणतो आपण पोर्टल सर्क्युलेशन. काय म्हणतो याला, पोर्टल सर्क्युलेशन. कशासाठी, कारण लिव्हर मेजर साईट आहे मेटाबॉलिझमचं. जीआयटी मध्ये जे काही वेन्स असतात ह्या काय कलेक्ट करत असतात, ऍब्झॉर्ब न्यूट्रियन्स वगैरे असतात. हे न्यूट्रियन्स कुठे गेले पाहिजेत, पहिल्यांदा लिव्हर मध्ये. त्यामुळे जे पण काही फूड वगैरे जे काही इव्हन तुम्ही खाणारे ड्रग्स हे जे काही ऍब्झॉर्ब होतात हे पहिल्यांदा कुठे जातात, लिव्हर मध्ये, आणि मग ते हार्ट होतात.
हे महत्वाचं आहे आपला पोर्टल वेन. का महत्वाचं आहे? कारण आता एखादा ड्रग तुम्ही दिला, ठीक आहे, तर ओरली जर ड्रग तुम्ही दिला तर तो पोटातून ऍब्झॉर्ब होणार. पोटातून ऍब्झॉर्ब होणार म्हणल्यानंतर पहिल्यांदा तो ड्रग कुठे जाणार? हार्टमध्ये जाऊन सगळ्या शरीरभर जाणार आहे का? नाही. पहिल्यांदा तो लिव्हरमध्ये जाणार, लिव्हर मधून मग हार्ट. आपला माहिती आहे लिव्हर इज अ मेजर साइट ऑफ मेटाबॉलिझम, राईट. म्हणजे लिव्हर मध्ये गेल्यानंतर काय होईल? त्या ड्रगचं मेटाबॉलाइझम, म्हणजे अर्धा ड्रग खराब होऊन जाईल, तुम्हाला अर्धाच ड्रग मिळेल. ठीक आहे, फर्स्ट पास इफेक्ट म्हणतात. हे लक्षात ठेवा. पोर्टल वेन आपण पुढच्या सेमिस्टरमध्ये पाहणार आहोत डिटेलमध्ये, पण आता म्हणून लक्षात राहतो. Then phagocytosis of macroorganism, it takes place in the spleen. Spleen acts as a filter, right? Spleen consists of around 350 ml of blood. It acts as a reservoir of blood. See, in your body, spleen is an organ, okay, where at any time around 350 ml of blood is there. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे काही 5 लिटर 6 लिटर ब्लड आहे त्यामधलं 350 ml ब्लड कुठं असतंय? तुमच्या स्प्लीन मध्ये असतंय ऑलरेडी. सो इट ऍक्ट्स एज अ रिझर्वायर ऑफ ब्लड. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, एम्प्टी युअर स्प्लीन और ड्रेन युअर स्प्लीन, असं काहीतरी एक म्हण आहे, मला लक्षात येईल आपल्याला, कुठल्या तरी एका बुक मध्ये वाचली होती, नॉवेल मध्ये वाचली होती. तर त्याचा अर्थ काय होता शब्दशः? स्प्लीन म्हणजे जुन्या काळामध्ये सुद्धा स्प्लीन मधला काय म्हणले जायचे, तर एक इट यूज टू डील विथ इमोशन. इट यूज टू दिस ऑर्गन डील्स विथ अँगर. ठीक आहे. सो स्प्लीन त्याशी रिलेट करतात, अँगरशी, याच्याशी. सो anatomically if you see, blood is one of the thing which runs fast when we are in under certain emotional attacks, right? आपण राग आले येतो वगैरे तेव्हा आपलं रक्त फास्ट पळतं. सो इट माइट बी रिलेटेड इन दॅट वे. सो रिमेंबर, spleen, it consists of 350 ml of blood. It acts as a reservoir. Around 1/3 of your platelets, they are stored in your spleen. They are stored for emergency conditions. The lymphocytes and macrophages of spleen, they carry out defensive functions. The fetal blood cells are produced in spleen and liver. Remember this. In case of fetus, म्हणजे गर्भावस्थेत ब्लड सेल्स कुठे तयार होतात? स्प्लीन मध्ये आणि लिव्हर मध्ये. 6व्या महिन्यानंतर जेव्हा बोन्स व्यवस्थित डेव्हलप होतात फिटस मध्ये, तेव्हा ते बोन्स मध्ये डेव्हलप व्हायला लागतात, बोन मॅरो मध्ये. The second organ is thymus. See, thymus, it is present between sternum and aorta. स्टर्नम जे आहे, ब्रेस्ट बोन म्हणतात त्याला, स्टर्नम आणि अवॉर्टाच्या मध्ये हा थायमस टिश्यू असतो. सी, थायमस इज बेसिकली ऍक्टिव्ह इन चिल्ड्रन्स. लहान मुलांमध्ये हा थायमस टिश्यू ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे. टी लिम्फोसाइट, द नेम इज derived from thymus only. Thymus lymphocytes. ठीक आहे. These T lymphocytes, no doubt, they are formed in red bone marrow. ठीक है, but they get activated in thymus. That is why we call them as T lymphocyte. ठीक है. These T lymphocyte, they migrate from red bone marrow to thymus where they start to mature. They get activated. Thymus, it is large in case of infants. लहान मुलांमध्ये जास्त ऍक्टिव्ह असतो. In that case, it weighs around 70 grams. सी, लहान मुलांमध्ये, इन्फंटमध्ये थायमस हा ऍक्टिव्ह असतो. सी, लहान मुलांमध्ये आपण पाहतो बघा, टॉन्सिल्स असतात, राईट. दीज दे आर ऍक्टिव्ह. वाय? बिकॉज सेक्स हार्मोन्स नसतात शरीरामध्ये आणि बाकीची इम्युनिटी जी काय असते, इम्युनिटी पॉवर डेव्हलप झालेली नसते. मग ही इम्युनिटी पॉवर डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे सगळा लोड हा लिम्फॅटिक सिस्टमवर आला असतो. दॅट इज वाय थायमस इज ऍक्टिव्ह ऍट दॅट टाइम. बट वेन that infant ages, becomes an adult, so being now adult, there is no need of thymus because his body's immunity system is very well developed, so you don't need thymus at that time to serve as an immunity tissue. So this thymus starts degenerating. हा thymus degenerate होऊन जातो and it gets replaced by areolar tissue and other connective tissue. And in case of old age persons, the thymus weighs only 3 grams.
So just imagine in case of infant it weighs around 70 gram because its function was there. Now in case of old persons or adults there is no function of thymus specific, so it goes degraded to 3 grams. तर कॉमनली आज क्वेश्चन्स काय असतात बघा, छोटा टॉपिक आहे, एकाच दुसरा क्वेश्चन याच्यावर हमखास पडतो. डिफाईन लिम्फ, गिव्ह इज कंपोजिशन, 2 मार्काला क्वेश्चन पडतो. देन गिव्ह फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम, हा कॉमन पडणारा क्वेश्चन आहे. नंतर डिस्क्राईब लिम्फॅटिक सिस्टीम. डिस्क्राईब लिम्फॅटिक सिस्टीम म्हणल्यानंतर हे तुम्हाला आतापर्यंत आपण जेवढी स्लाइड पाहिली तेवढी लिहावी लागेल. क्वेश्चन युजली आस्क फॉर 16 मार्क्स. Then what are lymph nodes? Give their functions. Question asked for 5 marks. Draw a well-labeled diagram of lymph nodes. Again 5 marks. Then what is spleen? Describe its structure and functions. See, this is important question. Very, very important. What is spleen and describe its structure and function. Then explain lymph circulation in short. These are all very commonly asked